अनुभवा हा धम्म हो नवा नवा सार है तुडुंब भरल्या है रे व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाहि रे जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो नवा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. जीवन व्यर्थ झालं असते आणि म्हणून म्हणतात की एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे. तर अशा वेळी एका स्त्रीला त्यावेळेला त्या सेनापतीने त्याला सांगितलं होतं, त्यावेळेला ती प्रथा होती, त्यावेळेला ती समज सुद्धा होती की एखाद्या स्त्रीला छलकपटाने सुद्धा जिंकावे. ते त्यावेळेला ते सांगतात म्हणून आणि म्हणतात की ते म्हणतात की एखाद्या स्त्रीला जर तुम्ही छल कपटाने जर तिचं मन जरी जिंकून घेतलं छल कपट करून, तरी पण मात्र हे छल कपट म्हणजे सभ्यतेच्या आवरणाखाली जे लपेटलेले छल कपट जे काही असतं हे जास्त काळ काही टिकत नाही. म्हणून जिथे सत्य नाही तिथे स्त्रीच्या संमतीनेही इच्छापूर्ती करणे हे किंवा मिळणारे सुख देऊ शकत नाही. आलं तिसरं शील आलंय की नाही? आणि म्हणून आपण म्हणतो अब्रह्मचर्य वेरमणी सिक्खापदं समादयामि. अब्रह्मचर्याचं पालन करा म्हणजे सर्वोच्च जे काही निष्कलंक जीवन आहे आपलं ते निष्कलंक जीवन जगण्याचं आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून शरीर व मन दोन्हीचे जर मिलन नसेल तर असे सुख काय कामाचे. प्रत्येक पुरुषांनी प्रत्येक महिलेने आमच्या मुलांनी मुलींनी जावयांनी सुनेंनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तर मग त्यांना कोणी सांगितलं तरी पाहिजे. सांगितलं का हे तुम्हाला कोणत्या शाळेच्या पुस्तकात मिळते सांगा बरं. शाळेच्या कोणत्या पुस्तकाच्या कोणत्या भूगोलात इतिहासात आहे का? नाही. म्हणून काही गोष्टी आपल्याला फक्त मुलांना शाळेत मिळतात, पण अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी आम्हाला संस्काराच्या माध्यमातून आमच्या मुलांना द्याव्या लागतात. त्या गोष्टी द्याव्या लागतात. आणि म्हणून त्यासाठी आधी आम्हाला शिकून घ्यायला लागेल. जर आम्हालाच माहीत नसेल तर आम्ही कसं सांगणार त्यांना. आणि म्हणून त्यासाठी हे वारंवार प्रशिक्षणाची गरज पडते. किंवा वर्ग लावा, वर्गामध्ये एक एक विषय ठेवायचा, त्या विषयावर काय करायचं विश्लेषण करायचं. बुद्धानी धम्मग्रंथ जर वाचन करत असाल तर त्या धम्मग्रंथाचं वाचन करत असताना त्याचं विश्लेषण होणं फार गरजेचं आहे. विश्लेषण करून समजून घ्यायचं आणि मग ते बघा की त्यावेळेला जेव्हा समजते त्यावेळेला बुद्धानी धम्मग्रंथ म्हणजे आपल्या संसारिक जीवनामध्ये ज्या ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीचे उपाय म्हणजे बुद्धानी त्याचा धम्मग्रंथ आहे. परंतु आम्हाला तो अद्यापही बरोबर समजलेला नाही. आणि म्हणून म्हणतात की शरीर व मन दोन्हीचे जर मिलन नसेल तर असे सुख काही कामाचे राहत नाही. असा स्त्री असा पुरुष किंवा असा
मावसात्री एकमेकाकडे आदराने पाहू शकत नाही. त्यानंतर 20व्या त्या पुस्तकामध्ये सुद्धा हे 4 कारणं आहेत. मग आता विचार करा, मंदिरामध्ये येत असताना तुम्हाला लिहायचं असेल तर पेन आणि बुक घेऊन येऊ शकता. महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लिहू शकता. आणि कारण नाही तर तुमच्या म्हणजे कॉम्प्युटरचा आमचं तर नाही आहे ना. तुमचे कॉम्प्युटर काय दिमाग असेल तर सगळं दिमागात तुम्ही फिट करू शकता. आम्ही नाही करू शकत एवढं म्हणून आमच्याकडे राहते. आमचे सर आम्हाला सांगायचे काही कोपडीत असलं पाहिजे काही चोपडीतही असलं पाहिजे. बरोबर आहे ना. आणि मग काही याच्यात ठेवलं काही याच्यामध्ये आहे आणि ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे 10 दिवस आहेत असं ठरवून घ्या की या 10 दिवसामध्ये हे 10 दिवस माझ्यासाठी आहे. मला रोज जायचं आहे. मग आता घरची कामं आहे किंवा स्वयंपाक आहे किंवा काही आहे. सायंकाळचा स्वयंपाक घेऊन गेल्यावर तो होणारच आहे तुमचा. दुपारचं काम असेल किंवा काही असेल किंवा स्वयंपाक असेल. दुपारचे आता तुमचे साहेब घरी येत असतील आणि कोणाला जर वाढूनच पाहिजे असेल जेवण तर सांगायचं की प्लीज ते 10 दिवस काय करा हाताने ठेवून खा. है ना. मी थोडंसं वाढून देणार नाही मला जायचं आहे. वाढून घेऊन घ्या बरं असं सांगायचं का. म्हणजे आम्हाला प्रेमानेच सांगावं लागेल. परंतु मात्र त्यातून एक वेळ काढा आणि हे 10 दिवस तुम्ही घ्या. हे 10 दिवस तुमच्यासाठी आहे आणि 10 दिवसाचा आपण एन्जॉय करणार आहोत. खरं तर काय करणार आहोत. तुम्ही म्हणजे थकल्या का आता बोर झाल्या का नाही झाल्या ना. एन्जॉय तर करणार आहोत पण आम्ही धम्मामध्ये एन्जॉय करणार. धम्मामध्ये रममान होणार आहोत. आम्ही धम्म शिकून घेणार आहोत. आणि आजपासून उद्यापासून प्रत्येक वेळेला चर्चा करताना गप्पा करताना कोणत्या गप्पा करायच्या काय शिकलो काय शिकवलं आपल्याला काय समजलं आणि तुम्हाला जर दुसऱ्यांना काय समजलं असेल तर तुम्ही सांगा. तुम्हाला जर काय समजलं असेल तर त्यांना विचारा. म्हणजे धम्मावर चर्चा करा. आपण कसं केलं पाहिजे आपण खरंच कसं वागलो पाहिजे यावर आपल्या चर्चा 10 दिवस राहिल्या पाहिजे. आणि या 10 दिवसाच्या नंतर तुमच्यामध्ये बघा की आपोआप काही ना काही प्रमाणामध्ये तरी परिवर्तन होणार नक्की होणार. मी गॅरंटी देते 50%. कारण 100% तर कोणी देऊ शकणार नाही. तुमच्या कपड्याची गॅरंटी नाही आहे. 100% आयुष्याचीच गॅरंटी नाही आहे. तर 50% तरी आमचा अनुभव आहे की प्रत्येक गावात जेव्हा जातो आम्ही 100% महिला जरी नाही परिवर्तन झालं तरी काही तात्काळ तर काही परिवर्तन तर शिबिरातच होते काही त्याच्यानंतर होते आणि काही होत राहते अशा प्रकारे. आता तिसऱ्या शिलाकडे वळूया आपण. कामेच मिच्छाचारावे म्हणजे सिक्काबद्दल समाज. आता हे तिसरं शील म्हणत असताना कामेच मिच्छाचारामध्ये बघा आपले मुलंही म्हणतात मुलीही म्हणतात म्हणजे लग्न झालेले म्हणतात आणि लग्न न झालेले म्हणतात. लग्न झालेल्यासाठी एकपत्नीत्व आणि एकपत्नीत्व ही ओळख आहे आपल्याला कामेच मिच्छाचारामध्ये. बरोबर आहे. त्याही पलीकडे जर आपण म्हणजे अष्टशील जर धारण केलं तर काय असतं मग आपल्याला अब्रह्मचर्य केलं. तर तो आपण आपल्या तिसऱ्या शिलाकडे येऊया आपण. तर लग्न झालेल्यासाठी एकपत्नीत्व आणि एकपत्नीत्व. पण आपले मुलं आहेत आपल्या मुली आहेत आपले नातू आहेत ज्यांचे अजून लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी काय असणार. त्यांच्यासाठी काहीतरी असलं पाहिजे की नाही. आपण आपल्या बंधनं घालून घेऊ परंतु मात्र त्यांच्यावर बंधनं घालत असताना ते शील त्यांना कशा पद्धतीने समजून सांगायचं हे आम्हाला शिकून द्या. मग मुलं जर असतील एखाद्या वेळेला घरातच म्हणजे मुलगा आहे किंवा मुलगी आहे जसं दुसऱ्याशी अलिनदाना वेरमण म्हणताना मुलगा आहे मुलगी आहे मुलाकडे किंवा मुलीकडे जे काही वस्तू असते मुलीकडे जर वस्तू असेल तर लहान भाऊ असेल तर जातो सगळ्या मोठ्या वस्तू घेऊन गेले. मला दे काही मला दे. ती म्हणजे नाही या वस्तू माझ्या आहे. आई तिने काय म्हणते काय म्हणते घेऊन घे म्हणते. अरे घेऊन घे म्हणते तुझा भाऊ आहे ना तुझ्यापेक्षा लहान आहे ना तू मोठी आहे ना तू समजदार आहे ना. का तिनेच का समजदार व्हावं. मग मला समजायला पाहिजे की मी त्या मुलाला बसवलं पाहिजे मुलीला बसवलं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की बाबा ही जी वस्तू तिच्यासाठी आहे हे तिची वस्तू आहे तुला जर पाहिजे असेल तर तिला विचारावं लागेल. हे आपण आपल्या नातवाला सांगू. आजकाल कसं आहे आपली लोकसंख्या फार कमी होत आहे बरं वाढत नाही आहे. लक्षात घ्या. पहिले 4 होते मला 4 आहे बरं. पहिले 4 होते 3 आले 3 वरून 2 झाले ना 2 वरून 1 वर येत आहेत ना. ज्यांच्याकडे एकच असेल तर त्यांना शेअरिंग काहीच माहिती नाही.
शिकवायचं. विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट ज्याची असेल त्याला विचारल्याशिवाय त्याला हात लावायचा नाही, हे आम्हाला शिकवावं लागेल. आणि मग असं होत असताना आमचे जे मुलं असतात, जे काही घाणेरडे कमेंट पास करत असतात, मुलींना बघून म्हणा किंवा हे बघून, कॉलेजमध्ये जात असताना, लायब्ररीत असताना किंवा रस्त्यावर असताना, बस स्टॉपवर असताना, जे काही ऑफिसमध्ये असताना, म्हणजे पुरुष महिलांना जे काही कमेंट पास करतात, आजकाल मोबाईलवर ते सगळंच कळलं. बरेच याचे उदाहरण झाले तरच. आणि ज्ञान सगळ्या गोष्टी होत असताना एखाद्या मुलाला मुलगी पसंत आली, म्हणजे मला ती मुलगी पाहिजे आहे, जर तिने मला नाही म्हटलं तर मग ऍसिड फेकून तिचा चेहरा खराब करायचा. हे अशी जे काही प्रकरण घडत आहे, यामध्ये म्हणजे जबाबदारी कुणाची? जबाबदार कोण त्याला? समाज. समाजात आपणच आहोत ना. म्हणजे याला जबाबदार, माझ्या घरात तरी याला जबाबदार कोण आहे? मीच आहे, आईच आहे, वडीलच आहे. बरोबर आहे की नाही? आई वडिलांनी जर त्याला सांगितलं तर होणार. आपण समाजात असं नाही, समाजात तसं नाही, समाजात एकही होत नाही. आपल्या घरामध्ये 5च लोक, 3च लोक असेल तर गोट्यासारखे नाही, आणि 3 लोकांचे 3 विचार असतात. तुम्ही संपूर्ण समाज एकत्र करायला निघाल म्हणून. बरोबर आहे ना? आणि मग बसो एकत्र समाज, तुम्ही चांगले विचार द्या आणि निस्वार्थी राहा, तर समाज तुमच्या पाठीमागे राहणार. तुम्ही घोळ कराल तर मात्र समाज राहणार. आणि म्हणून हे तिसरं शील समजून सांगत असताना आमच्या लहान मुलांना, लहान मुलींना बॅड टच, गुड टच काय आहे हे आतापासून समजून सांगू. सगळ्यांना किती आता मोबाईलच्या माध्यमातून बरेच माहीत होत आहे, नाही म्हणायचं नाही, तरी पण म्हणजे याचं प्रमाण जे वाढत आहे, यावरून आपल्याला काय दिसतं की खरंच प्रत्येक घरातून हे शिक्षण किंवा हे असे संस्कार मिळत आहेत का? नाही मिळत आहेत. एखादा तरुण मुलगा असेल, तरुण मुलगी असेल आणि त्याला ग्रामीण भागामध्ये लफडं म्हणतात, तर मग हे असं केल्याच्या नंतर जेव्हा मुलगा आणि मुलगी असतात, तर मुलाचे जे आई वडील असतात ते सर्रास मुलीलाच दोष देतात, मुलाला दोष देत नाही. या मुलीमुळेच माझा मुलगा बिघडला. अहो 25 वर्ष तुझ्यासोबत होता तर तू काय शिकवलं? 25 वर्षाचा होईपर्यंत जर मुलगा आईच्या सोबत राहतो, ते आई त्याला दुरुस्त करू शकत नाही, आणि लग्न झाल्याबरोबर पहिल्याच दिवशी म्हणते की जे तुझ्या नवऱ्याला सुधरवलं होईल का? असं नाही म्हणून ना. म्हणून याची सुरुवात जी लहानपणापासून होते. म्हणून आपल्या मुलांना, आपल्या नातवांना, आपल्या लेकरांना सांगायचं असेल तर याचा विचार समाजामध्ये जगत असताना व्यवहारामध्ये या पंचशीलाचं पालन कसं करता येईल आणि मला कसं सांगता येईल हे महत्त्वाचे.